ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजेशी संबंधित 3 मृत्यूच्या घटनांनंतर खासदार निलेश लंके यांनी महावितरणच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। स्मार्ट मीटरच्या सक्तीसह ग्रामीण आणि शहरी भागामधील वीज समस्यांवरून त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयावरती मोर्चा काढत आंदोलन केलं। शेतकरी, महिला, नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या मुख्य कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। तर यावेळी लंके यांनी ग्रामीण भागामधील वाकलेले वीज खांब, कोसळलेली वीज यंत्रणा, डीपी बदलण्यासाठी होणारा विलंब आणि शहरामधील वाढत्या वीज तक्रारींवरती प्रशासनाला धारेवर धरलाय। स्टेशन रोडवरील चिमुकलीच्या मृत्यूची घटना आणि श्रीगोंदा तालुक्यात विजेचा धक्का लागून 2 शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू अशा 3 मृत्यूंचा उल्लेख करत या घटनांना महावितरणच्या निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच वीज व्यवस्था सुधारण्याऐवजी नागरिकांवरती स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते, त्यामुळे वीज बिले वाढत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला आणि ही सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे। आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आम्ही काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे, कांद्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन केलं। त्या ठिकाणी एक थोड्याफार प्रमाणात आम्हाला यश आलं। कांद्याच्या बाबतीत तर चांगलं यश आलं, एक 35 रुपयापर्यंत मध्ये कांदा गेला। आज त्याच पद्धतीने लाईटीचा इतका खेळ खंडोबा झालेला आहे। आज तुम्ही जर गावागावात ग्रामीण भागामध्ये फिरले तर तुम्हाला पोल वाकलेले दिसणार, डिप्या जळाल्या तर 15-15 दिवस डिपी मिळत नाही। त्याचबरोबरीने शहरी भागात सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मरची अवस्था जर बघितली तर त्याला व्यवस्थित फिजा सुद्धा नाही। काल परवा आमची एक प्रीती गांगुर्डे नावाची लहान मुलगी, 3 वर्षाची मुलगी दुकानात चालली आणि सहज एका डबक्याच्या बाजूने डबक असल्यामुळे बाजूने चालली तर एका लाईटच्या पोलला तिचा हाताचा स्पर्श झाला, तिचा मृत्यू झाला। आमच्या एक 8 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी एक गणेश मल्लाव आणि आमचा दुसरा सूरज चव्हाण हे 2 युवक शेतकरी लाईटला चिकटून त्यांचं मयत झाली। म्हणजे हे सगळं महत्वाचं म्हणजे MSCBचं दुर्लक्ष आहे। आज स्मार्ट मीटरच्या बाबत सुद्धा बळजबरी केली जाते। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मला काल परवा पोलीस तरी सांगितलं अर्थिंग जर दिली नाही तर डबल बिल येतं। म्हणजे हे मनमानी चालू आहे, ही दडपशाही चालू आहे। डीपी जळाला ती 15 दिवस डीपी मिळत नाही। आज MSCBच्या इतक्या तारा तुटलेल्या आहे, इतके पोल वाकलेले, त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही। या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहे। स्मार्ट मीटर तर 100% बंद झालं पाहिजे। मी तर आज आवाहन करणार आहे, कुणी स्मार्ट मीटर बसवायला आले तर कोणालाच बसवून देऊ नका, आम्हाला फोन करा, आम्ही काय करायचं ते करू। स्मार्ट मीटर बसवून द्यायचं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं या लाईटच्या जी दुरावस्था आहे, काही 2-2 वर्ष झाली पोल उभे केले, तारा वाढलेल्या नाही। काही ठिकाणी डीपीला मी कर्जत तालुक्यामध्ये गेलतो, डीपीला म्हणजे फिजच नाही, इतकी दुरावस्था। जर तिथं माझा शेतकरी रात्री अपरात्री गेला तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं। या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करत आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।